माझे नाव राहुल. मी याच वर्षी डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करून एम.टेक करण्यासाठी माझ्या मामाच्या गावी म्हणजेच पुण्याला जाणार होतो. मी इलेक्ट्रिकल या विषयात डिप्लोमा केला होता आणि मला त्यामध्ये खूप छान मार्क्स मिळाले होते. त्यामुळे माझा नंबर पुण्यातील एका नामांकित गव्हर्नमेंट कॉलेजला पहिल्याच राऊंडला लागला होता. घरात सर्वजण फार खुश होते, कारण माझा मामा तिथे राहण्यासाठी होता आणि खाण्यापिण्याचा माझा प्रश्न मिटला होता. ठरल्याप्रमाणे त्या संध्याकाळी मी प्रायव्हेट बसने पुण्याला जाण्यासाठी निघालो. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन सर्व सामान व्यवस्थित पॅक करून मी घरातून बाहेर पडलो. माझे मामा पुण्यात एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होते. त्यांनी ITI पूर्ण केलं होतं आणि गेल्या 12 वर्षापासून ते एकाच कंपनीत सातत्याने काम करत होते. त्यांना पगारही बऱ्यापैकी होता. त्यांचे अवघ्या 4 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. पुण्यात मामा आणि मामी हे दोघंच राहत होते, पण मामांचे अजूनही तिथे स्वतःचे घर नव्हते. ते भाड्याच्या घरात राहत होते. माझी मामी सुशिक्षित होती, त्यामुळे तिनेही आपला बायोडाटा एका मोठ्या कंपनीत सबमिट केला होता आणि ती कंपनीच्या होकाराची वाट पाहत होती. माझी बस बरोबर रात्री 10:30 वाजता गावाच्या बस स्टॉपवर निघाली आणि सकाळी बरोबर 8 वाजता मला तिने पुण्याच्या वारजे स्टॉपवर पोहोचवलं. वारजे स्टॉपवरून मामांच्या घराचे अंतर चालत साधारण 10 मिनिटांचं होतं. म्हणून मी कोणताही ॲटो न करता मी चालतच मामांच्या घरी पोहोचलो. मी ज्यावेळी मामांच्या घराजवळ आलो त्यावेळी मामी बाहेर अंगणात कपडे धुण्यात व्यस्त होती. तिचे पूर्ण शरीर, पूर्ण लक्ष तिचे कपड्यांमध्येच होतं. बादलीतील सोपचं पाणी आणि कपडे पळताना तिच्या हातांची होणारी हालचाल मी लांबूनच पाहत राहिलो. मामीला मी बऱ्याच दिवसानंतर पाहत होतो. लग्नाच्या वेळी मामी बऱ्यापैकी सडपातळ होती, पण आता अवघ्या 4 महिन्यात ती पूर्वीपेक्षा अधिक सुदृढ, भरलेली आणि कमालीची छान दिसत होती. तिने नेसलेली साडी तिच्या नवीन लग्न झालेल्या रूपाला अधिकच फुलवत होती. कामाच्या गडबडीत तिच्या कपाळावर आलेले घामाचे थेंब आणि तिच्या गालावर उडलेले पाण्याचे तुषार तिचे सौंदर्य अधिकच घायाळ बनवत होते. मी तिथेच खिळल्यासारखा उभा राहून मामीच्या त्या सुबक रूपाकडे पाहत राहिलो. काही वेळाने जेव्हा मामीने उभे राहून पांढरी शुभ्र साडी हातामध्ये घेऊन घट्ट पिळायला सुरुवात केली, तेव्हा तिची नजर अचानक दारापाशी वळली आणि तिचे लक्ष माझ्याकडे गेले. मला असं एकटक पाहत असलेलं पाहून तिच्या चेहऱ्यावर आधी एक आश्चर्य आणि मग लगेच एक गोड लाजरं हसू उमटलं. तिने लगेच हातातील कपडे बादलीत ठेवले, तिचे ओले हात साडीला पुसले आणि हसत हसत माझ्याजवळ येत म्हणाली, "अरे राहुल, तू कधी आलास आणि असा दूर का उभा राहून बघतोयस? चल आत ये घरात. कसा झाला तुझा प्रवास?" तिच्या बोलण्यातली आपुलकी आणि तिचा तो जवळ आलेला सुवासिक सुवास माझ्या मनाला स्पर्श करून गेला. मी मामींच्या डोळ्यात पाहत म्हणालो, "प्रवास खूप छान झाला मामी, पण रात्रीच्या प्रवासाचा जो काही थकवा होता तो इथे आल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू पाहून आणि तुमच्या हाताचा चहा पिण्याच्या विचाराने गायब झाला." माझ्या या अनपेक्षित आणि कौतुकास्पद बोलण्याने मामी थोडी थबकली. तिने तिचे डोळे थोडे मोठे केले आणि मिश्किलपणे हसून म्हणाली, "ते सगळं सोड, आधी हे सांग तू काय घेणार?" मी तिच्याकडे रोखून पाहत म्हणालो, "मामी, आधी मला फ्रेश होऊ द्या, नंतर तुमच्या हाताचा गरमागरम चहा घेतो." मामीने तिच्या ओल्या हाताने तिच्या केसांच्या बटा कानामागे सारल्या आणि म्हणाली, "ठीक आहे राहुल, तू तोपर्यंत फ्रेश हो. तोवर मी हे सगळे कपडे धुण्याचे काम पटकन संपून येते. मग आपण दोघे मिळून निवांत गरमागरम चहा घेऊया." त्यानंतर मामी घरात आली. तिने माझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आणि ती उरलेले तिचे काम संपवण्यासाठी पुन्हा बाहेर अंगणात गेली.
मामाचे घर स्वतंत्र 1 BHK होतं, पण ते अतिशय सुबक होतं. मी माझे सामान हॉलमध्ये एका बाजूला ठेवलं. जोपर्यंत पाणी गरम होत होतं तोपर्यंत सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये यूट्यूबवरील काही महत्त्वाचे शैक्षणिक अपडेट्स पाहू लागलो. 5-10 मिनिटानंतर पाण्याच्या उकळण्याचा आवाज आला तेव्हा मी मोबाईल बाजूला ठेवला. मी बाथरूममध्ये गेलो तर मामीने आधीच गरम पाण्याची बादली तिथे आणून ठेवली होती. बाथरूम आकारानं लहान होतं, पण मामीनं ते अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलं होतं. तिथे सुवासिक साबण आणि मामीच्या शॅम्पूचा एक मंद मधुर सुगंध दरवळत होता. घरात मामी साफसफाईकडे आणि सुगंधाकडे खूप जास्त लक्ष देत असे. हे घर पाहून लगेच जाणवत होतं की त्या सुवासिक वातावरणात आंघोळ करताना मला एक वेगळाच ताजेपणा जाणवला. मी साधारण 10-15 मिनिटात आंघोळ करून बाहेर आलो. मी खोलीत जाऊन कपडे बदलले, छान फ्रेश झालो आणि हॉलमध्ये आलो. तोपर्यंत मामी बाहेरचे काम संपवून स्वयंपाकघरात माझ्यासाठी चहा आणि नाश्ता बनवत होती. तिचा साडीचा पदर कमरेला खोचलेला होता. मी स्वयंपाकघराच्या चौकटीत उभा राहून तिला विचारलं, मामा ड्युटीहून कधीपर्यंत परत येतात? मामीने गॅसवरून चहाचं पातेलं खाली उतरवत मागे वळून पाहिलं. अंघोळीनंतर माझा फ्रेश चेहरा पाहून तिची नजर काही क्षण माझ्यावर स्थिरावली. ती स्वयंपाकघरातून म्हणाली, राहुल, तुमचे मामा तर सकाळी 9लाच निघतात आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी येतात. म्हणजे आता दिवसभर आपण दोघेच आहोत घरात. हे सांगताना तिच्या आवाजात एक वेगळीच मधाळ जवळीक होती. मी हॉलमधील खुर्चीवर बसून मोबाईल पाहत राहिलो. थोड्या वेळाने मामीने माझ्यासाठी गरमागरम सुवासिक पोहे आणून दिले. नाश्ता देताना तिचे बोटे माझ्या हाताला हलकेच स्पर्शून गेले, ज्यामुळे माझ्या अंगावर एक सरसरून काटा आला. मग मामी स्वतःचा चहाचा कप घेऊन माझ्या शेजारी सोफ्यावर बसली. आम्ही सोबतच बसून नाश्ता करू लागलो. नाश्ता आणि चहा झाल्यानंतर मामीने अगदी जवळ सरकून अत्यंत लाघवी स्वरात मला विचारले, राहुल, तू दुपारच्या जेवणात काय खाणार आहेस? तुला जे आवडत असेल तेच मी आज तुझ्यासाठी खास बनवेन. मी मामीच्या त्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत म्हणालो, मामी, तुम्ही एवढ्या प्रेमाने विचारताय तर साधे वरण भात आणि एखादी छानशी तिखट मीठ लावलेली भाजी बनवली तरी चाल. तुमच्या हाताची चव अनुभवण्यास मी उत्सुक आहे. माझ्या या बोलण्यावर मामीने एक गोड कटाक्ष टाकला आणि ती स्वयंपाकघराकडे गेली. मामाचे घर लहान असले तरी मामीने सर्व सामान इतके व्यवस्थित सेट केले की घर खूप मोकळं आणि सुंदर वाटत होतं. मी हॉलमध्ये बसून परत मोबाईल पाहत होतो. 5-10 मिनिटांनी मामीचा जोरात ओरडण्याचा आवाज आणि घाबरलेला आवाज बेडरूममधून आला. मी मोबाईल तसाच सोफ्यावर टाकला. तिच्या बेडरूमकडे गेली. बेडरूमचा दरवाजा ऐंशतः हललेला होता. मी घाईघाईने दरवाजात गेलो तर मामी तिथे एका कोपऱ्यात बेडच्या शेजारी स्वतःची साडी पायाभोवती गुंडाळून खूप घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. तिचे डोळे भीतीने मोठे झाले होते आणि तिचे शरीर थरथरत होते. मी काळजीनं विचारलं, काय झालं मामी, का ओरडलीस? ती भीतीने थरथरत माझ्याकडे हात करत म्हणाली, अरे राहुल, इकडे ते बघ, कपाटाच्या मागे खूप मोठा उंदीर निघालाय. तो माझ्या अंगावर येईल असं वाटतंय. त्याला प्लीज बाहेर हाकल ना. मला उंदराची भीती वाटते. मी हसलो आणि खोलीत गेलो. बेडच्या बाजूला असलेले एक लाकडी दांडा हातात घेतला आणि त्या उंदराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागलो. मी उंदराला दरवाजाच्या बाहेर दिशेने हाकलत होतो, पण अचानक त्या उंदराने आपली दिशा बदलली आणि तो थेट मामी ज्या कोपऱ्यात उभी होती त्याच दिशेने वेगाने धावला. तो उंदीर आपल्याकडे येतोय हे पाहून मामीची पूर्ण भीतीचं गाळण उडाली. तिनं एक जोरात किंचाळी मारली आणि काहीही विचार न करता थेट माझ्या दिशेने झेप घेतली. तिने मागून माझ्या पाठीला अत्यंत घट्ट मिठी मारली. भीतीपोटी तिने तिचे दोन्ही हात माझ्या छातीभोवती आवळले होते आणि तिचा चेहरा माझ्या पाठीवर घट्ट दाबला होता.
तिची उबदारता, तिची वेगाने चाललेली धडधड आणि तिचा तो घट्ट स्पर्श मला माझ्या पाठीवर सहजपणे जाणवत होता. त्या नाजूक आणि घट्ट मिठीमुळे क्षणभर माझ्या शरीरातील रक्तभिसरण वाढलं आणि माझा उंदरावरचा ताबा सुटला. मामी भीतीने डोळे बंद करून मला अधिकच घट्ट पकडत होती. तिचे मऊ आणि सुवासिक केस माझ्या मानेला स्पर्श करत होते. राहुल गेला का तो? प्लीज त्याला बाहेर काढ. ती अगदी रडाकुंडीला येऊन माझ्या पाठीमागून गुणगुणत होती. तिची ती अवस्था पाहून माझ्या मनात रोमांस आणि आपुलकीची एक संमिश्र लाट आली. मी माझा एक हात मागे नेऊन तिच्या हातावर ठेवला आणि हळूच म्हणालो, मामी घाबरू नकोस, मी आहे ना इथे, तू फक्त शांत राहा. माझ्या हाताच्या स्पर्शाने तिची धडधड थोडी शांत झाली, पण तिने मिठी सैल केली नाही. साधारण अर्धा तास त्या खोलीत उंदराचा आणि माझा लपंडाव चालला. अखेर तो उंदीर बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडला आणि आम्ही दोघांनी सुटकेचा श्वास घेतला. जेव्हा खोलीत शांतता पसरली आणि मामीला जाणीव झाली की तिने भीतीच्या भरात मला किती घट्ट आणि जवळीक साधून मिठी मारली होती, तेव्हा ती हळूच माझ्या पाठीवरून बाजूला झाली. तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. ती अत्यंत संकोचली आणि तिचे डोळे खाली झुकले. ती आपल्या साडीचा पदर नीट करत लाजत लाजत म्हणाली, राहुल सॉरी मी इतकी घाबरली होती की काय करावं तेच सुचले नाही. तुला तुला वाईट तर नाही वाटले ना? मी तिच्या त्या अत्यंत सुंदर आणि लाजिरवाण्या रूपाकडे पाहत हसून म्हणालो, नाही मामी, मला अजिबात वाईट नाही वाटले. उलट तुम्ही वरून जेवढ्या खंबीर दिसता, आतून तितक्याच हळव्या आणि नाजूक आहे हेच मला आज समजलं. माझ्या या वाक्यावर मामीने आपले ओठ दातांखाली दाबले, एक मधाळ कटाक्ष माझ्यावर टाकला आणि म्हणाली, हो का? चल आता जास्त कौतुक करू नको, लवकर बाहेर चल. मलाही आवरून जेवण बनवायचं आहे, नाहीतर उशीर होईल. मी हॉलमध्ये येऊन परत सोफ्यावर बसलो, पण माझे लक्ष आता मोबाईलमध्ये लागत नव्हते. माझ्या मनामध्ये बेडरूममधील त्या मिठीचा उबदार स्पर्श वारंवार रेंगाळत होता. थोड्या वेळाने मामी आंघोळ करून एक सुंदर हलकी गुलाबी रंगाची साडी नेसून केसाचा अंबाडा बांधून बाहेर आली. तिच्या ओल्या केसांचा आणि अत्तराचा सुगंध पूर्ण हॉलमध्ये पसरला. ती स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. दुपारचे साधारण 1 वाजला होता. तेव्हा मामीने स्वयंपाकघरातून मला अत्यंत गोड आवाजात जेवणासाठी आवाज दिला, राहुल चल जेवायला बसूया. मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे मामीने खाली 2 पाटा टाकले होते. आम्ही दोघे समोरासमोर जेवायला बसलो. मामीने बनवलेले वरण भात आणि बटाट्याची भाजी अप्रतिम झाली होती. जेवण करता करता आमच्यात कॉलेज, गाव आणि घरच्यांविषयी गप्पा रंगल्या. मी जेवता जेवता विचारलं, मामी तुमचे आणि मामांचे लग्न नक्की कसे ठरले? तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज? मामीने एक घास तोंडात टाकला आणि हसत सांगू लागली, हे सर्व आमच्या आजीमुळं झालं. आजीला माझ्यासाठी खूप चांगला आणि सरळ मुलगा हवा होता. मामाचे स्थळ त्यांच्या ओळखीचे निघाले. घरचे सगळे तयार झाले आणि आमचे लग्न ठरले. गप्पा मारता मारता तिची नजर माझ्या नजरेला भिडत होती. आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत जेवत होतो. दुपारच्या त्या एकांत वातावरणात आमच्यातील संकोच पूर्णपणे गेला होता आणि एक नवी नाजूक मैत्री तयार झाली होती. जेवण झाल्यावर आम्ही दोघांनी हात धुवून घेतले. मामी किचनमधील भांडी आणि कामे आवरू लागली आणि हॉलमध्ये टीव्ही लावून एक छानसा साऊथ इंडियन सस्पेन्स पिक्चर पाहू लागलो. संध्याकाळी बरोबर 6 वाजता मामा ड्युटीवरून घरी आले. दिवसभराच्या थकव्यानंतर घरात मला पाहून ते खुश झाले आणि म्हणाले, अरे राहुल कधी आलास? कसा झाला प्रवास? मी हसून उठलो आणि म्हणालो, मामा प्रवास खूप छान झाला. मी सकाळीच पोहोचलो इथे. मामा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. 10 मिनिटांनी बाहेर आल्यावर ते हॉलमध्ये आले आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या मामीला उद्देशून म्हणाले, पूजा ऐकतेस का? उद्या सकाळी राहुलचे काका आणि काकू हॉस्पिटलच्या काही कामासाठी पुण्यात येत आहे. ते 2 दिवस आपल्याकडेच मुक्कामी असतील. मामाचे हे बोलणे ऐकून मामी स्वयंपाकघराच्या दारात आली. तिच्या चेहऱ्यावर थोडी काळजीत पडल्याचे भाव होते, कारण घर लहान 1 BHK होतं. त्यात आधीच मी इथे आलेलो होतो आणि आता आणखीन 2 पाहुणे येणार.
त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं, पण अजून मूलबाळ नव्हतं. म्हणून ते पुण्याला एका मोठ्या गायक्नॉलॉजिस्ट डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी येत असावे याची मला खात्री होती. रात्रीचे 8 वाजले होते. मामीने जेवणात हलकी आणि चवदार खिचडी कढी बनवली होती. आम्ही तिघांनी सोबतच जेवण केलं. जेवण झाल्यावर मामांना दिवसभराच्या ड्युटीमुळे खूप झोप आली होती, त्यामुळे ते बेडरूममध्ये झोपायला गेले. मामींचे किचनमध्ये काम आवरल्यानंतर मी मामीला अंथरूण काढताना मदतीसाठी गेलो. मी म्हणालो, मामी, तुम्ही काळजी करू नका, मी हॉलमध्ये सोफ्यावर किंवा खाली झोपतो, तुम्ही आणि मामा बेडरूममध्ये झोपा. मामीने माझ्याकडे अत्यंत कृतज्ञतेने पाहिलं, आपली मान डोलवली आणि ती बेडरूममध्ये गेली. मी हॉलमध्ये अंथरूण टाकून झोपलो. प्रवासाचा आणि दिवसभराच्या घडामोडींचा थकवा असल्यामुळे मला केव्हा गाढ झोप लागली ते मलाच समजले नाही. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मामा नेहमीप्रमाणे सकाळी ड्युटीवर निघून गेले होते. घरात फक्त मी आणि मामीच होतो. काही वेळातच दारावर थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर काका आणि काकू उभे होते. काकू दिसायला अत्यंत गोरी आणि सुंदर होती. तिची शरीरयष्टी खूपच आकर्षक होती. मला पाहून काका नवल वाटून म्हणाले, अरे राहुल, तू कधी आलास इथे? मी काकांच्या हातातली बॅग घेऊन म्हणालो, काका, मी काल सकाळीच आलो एमटेकच्या ॲडमिशनसाठी. मी त्यांना आत बोलावले. किचनमधून मामी काकूंना भेटण्यासाठी बाहेर आली. दोघींनी एकमेकांना हसून दाद दिली. मी स्वयंपाकघरात गेलो आणि त्याच्यासाठी पिण्याचे थंड पाणी आणले. पाण्याचा ग्लास देताना काकूची नजर माझ्यावर पडली आणि तिने मला एक सुंदर कौतुकास्पद संदेश दिला. त्यानंतर काका सोफ्यावर बसले आणि मला म्हणाले, राहुल, हा डॉक्टरांचा नंबर घे आणि जरा फोन करून आजची आपली अपॉइंटमेंट कन्फर्म बुक करून घे. म्हणजे आजच काम झाले तर उद्या आपल्याला नाशिकला निघता येईल. मी लगेच दिलेल्या नंबरवर फोन लावला, पण हॉस्पिटलच्या रिसेप्शनवरून समजले की ज्या मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची होती ते डॉक्टर आज आपत्कालीन कारणामुळे उपलब्ध नव्हते. ते थेट उद्या सकाळी येणार होते. हे ऐकल्यावर काका थोडे निराश झाले, पण यामुळे काका आणि काकूंचा मुलगा पुण्यात आणखीन 1 दिवस वाढला. संध्याकाळपर्यंत आम्ही सर्वांनी सोबतच वेळ घालवला. काका थोडे जास्त शिकले आणि गंभीर स्वभावाचे असल्यामुळे ते शांतपणे हॉलमधील खुर्चीवर वर्तमानपत्र वाचत आणि TV पाहत बसले होते. मामी आणि काकू स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी आणि गप्पा मारत होते. मी अधूनमधून त्यांना मदत करत होतो. संध्याकाळी 6 वाजता मामा घरी आले. त्यांनी काका काकूंची भेट घेतली, चहा घेतला आणि जुन्या कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. रात्रीचं जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मामा आणि काका दिवसभराच्या थकव्यामुळे बेडरूममध्ये लवकरच झोपायला गेले. आता हॉलमध्ये झोपण्याची व्यवस्था करायची होती. मामीने हॉलमध्ये एका बाजूला काका काकूंसाठी आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासाठी अंथरूण टाकले. काका बेडरूममधून गाढ झोपण्यासाठी हॉलमध्ये आपल्या अंथरुणावर येऊन आडवे झाले आणि काही वेळातच त्यांच्या घोरण्याचा आवाज येऊ लागला. मामी तिचे काम संपून बेडरूममध्ये गेली. रात्रीचे साधारण 12:30 वाजले असतील. खोलीत पूर्ण अंधार होता. खिडकीतून पुण्याचा थंड वारा आणि चंद्राचा अंधुक प्रकाश हॉलमध्ये येत होता. सगळे गाढ झोपले होते, पण मला नवीन जागा असल्यामुळे आणि मनात अनेक विचारांमुळे लवकर झोप येत नव्हती. मी तसेच डोळे उघडून छताकडे पाहत असताना अचानक मला भास झाला की माझ्या अंथरुणापाशी कोणीतरी हालचाल झाली. कोणीतरी अत्यंत शांतपणे, न आवाज न वाजता माझ्या बाजूला येऊन बसलं. अंधार असल्यामुळे मला सुरुवातीला स्पष्ट दिसत नव्हतं. त्या आकृतीने हळूच आपला मऊ हात माझ्या चेहऱ्यावरून आणि केसांवरून फिरवायला सुरुवात केली. त्या हाताचा स्पर्श इतका रेशीम आणि उबदार होता की माझ्या अंगावर काटा आला. मला वाटले की कदाचित मामीच असेल. मी अत्यंत हळू कुजबुजत्या आवाजात विचारलं, मामी, काय झाले? झोप नाही आली? पण समोरून अत्यंत नाजूक आणि वेगळा सुवासिक श्वास माझ्या चेहऱ्यावर पडला आणि मी हळूच आवाज आला, आवाज नको करू, मी मामी नाही, मी काकू आहे. काकूचा तो ओला आणि उबदार आवाज इतक्या जवळून ऐकून मी दचकलो. माझे हृदय जोरात धडधडू लागले. मी थोडी मागे सरकत हळू आवाजात विचारले, काकू, तू इथे माझ्या अंथरुणावर काय करतेस? काका शेजारी झोपलेत. काकू माझ्या आणखीन जवळ सरकली. तिच्या अंगावरून रात्रीच्या कपड्यांचा आणि नाजूक
अत्तरांचा सुगंध मला वेड लावत होता. ती माझ्या कानाजवळ तोंड आणून हळू आवाजात म्हणाली, अरे राहुल, मला तिकडे अजिबात झोप येत नाही. तुझे काका तर अंथरुणावर पडल्या पडल्या केव्हाच गाढ झोपून गेले. त्यांना काही फरक पडत नाही. मला तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. तू पूर्ण कुटुंबात सर्वात हुशार, देखणा आणि समजूतदार मुलगा आहेस. कालपासून मी तुझ्याकडे बघते. मला तुझ्याशी बोलायची खूप ओढ होती. काकूंच्या या थेट आणि रोमॅन्टिक बोलण्यावर मी काय बोलणार. मी फक्त अंधारातच थोडा लाजलो आणि हसलो. आम्ही दोघं अगदी जवळ बसून एकमेकांच्या श्वासांची उब अनुभवत खूप वेळ हळू आवाजात मनातील गोष्टी शेअर करत राहिलो. काकूने गप्पा मारताना माझा हात आपल्या हातात घेतला आणि तिची बोटं माझ्या हातावर फिरवत होती. त्या अंधुक रात्री, त्या एकांतात आमच्यामध्ये एक वेगळाच रोमॅन्टिक जिव्हाळा निर्माण झाला होता. काही वेळाने काकू हळूच उठली आणि तिच्या अंथरुणावर जाऊन शांतपणे झोपली. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या दिशेने पाण्याची बाटली घेऊन मामी तिथे आली. तिने अंधारात पाहिलं की आम्ही दोघे जागे होतो आणि आमच्यात काहीतरी कुजबूज चालली होती. ती रागवण्याऐवजी हळूच हसली आणि आमच्याजवळ येत हळूच म्हणाली, काय चालले आहे पाहुण्यांची रात्रीच्या वेळी? आम्हाला सोडून गुपिती चालली आहेत काय? मामीचे हे बोलणे ऐकून आम्ही सगळेच अंधारात हलकेच हसलो. मामी पाणी पिऊन बेडरूममध्ये गेली आणि काही वेळातच संपूर्ण हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा मनात रात्रीच्या त्या प्रसंगाची हुरहुर होती. मला थोडं संकोचल्यासारखं झालं आणि लाजल्यासारखं वाटत होतं. मी सोफ्यावरून उठलो आणि फ्रेश होण्यासाठी ब्रश घेऊन बाथरूमच्या दिशेने गेलो. बाथरूमचा दरवाजा पूर्ण बंद नव्हता, तो अर्धवट उघडा होता. मला कल्पना नव्हती की आत कोणीतरी आहे. मी नकळत दरवाजा ढकलून अचानक आत गेलो तर समोर काकू उभी होती. ती नुकतीच आंघोळ करून तिचे ओले केस टॉवेलने पुसत होती. साडी नेसलेल्या असल्यामुळे तिच्या पाठीवर आणि खांद्यावर पाण्याचे थेंब चमकत होते. मला अचानक आत आलेलं पाहून ती घाबरली नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर एक घायाळ हसू आलं. मी गोंधळून मागे सरकू लागलो आणि म्हणालो, सॉरी काकू, मला माहीत नव्हतं तू आत आहेस. काकूने हसून मला अडवलं. तिच्या ओल्या केसांची एक पट तिच्या गालावर आली होती. ती म्हणाली, अरे राहुल, ठीक आहेस? घाबरतोस काय? बघ ना, या घरात एकच बाथरूम असल्यामुळे किती धावपळ होते. पण हरकत नाही, आपण दोघे ॲडजस्ट करू शकतो. मी तिच्या त्या खुललेल्या रूपाकडे पाहत म्हणालो, हो काकू, बरोबर आहे तुमचं. पुण्यात राहावं असंच ॲडजस्ट करावं लागतं. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून अर्थपूर्ण हसलो आणि मी बाहेर आलो. थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे मामा ड्युटीसाठी बाहेर पडले आणि काकाही हॉस्पिटलच्या कामाची पावती आणि कागदपत्रे गोळा करण्यासाठी सकाळी डॉक्टरांकडे निघून गेले. घरात आता पुन्हा एकदा मी, मामी आणि काकू जण उरलो होतो. सकाळचे 9 वाजले होते. आम्ही दोघांना बेडरूममध्ये बोलायचं. आम्ही तिघे बेडरूममध्ये बेडवर गोल बसून गप्पा मारू लागलो. काकू मामीच्या हातावर हात ठेवत माझ्याकडे पाहून म्हणाली, पूजा, तुझा हा भासा खूपच हुशार आहे आणि समजूतदार आहे हं. याने काल रात्री माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या. माझ्या मनात असलेला सगळा ताण आणि एकटेपणा पार हलका झाला. खूप छान वाटलं मला. मामीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कालच्या उंदराच्या वेळीची मिठी आणि रात्रीचा प्रसंग याच्या आठवणी चमकत होत्या. ती हसून म्हणाली, हो काकू, राहुल आहेच तसा गुणवान. तो गावाहून या घरात आल्यापासून घराची रौनक आणि जिव्हाळा खूपच जास्त वाढला आहे. मला तर तो भाचा कमी आणि एक चांगला मित्रच जास्त वाटतो. अशा प्रकारे माझ्या एमटेकच्या उच्च शिक्षणासाठी ही सुरुवात केवळ पुस्तकी अभ्यास आणि कॉलेजपुरती मर्यादित न राहता कौटुंबिक जिव्हाळा, नजरांचे नाजूक खेळ, गप्पा गोष्टी, मामी व काकू यांच्यात अत्यंत प्रेमळ, सुभासिक आणि रोमॅन्टिक सहवास खूप आनंदाने झाला. पुण्यात आल्यावर मला एकाच वेळी 2 मोठ्या बहिणीसारख्या आणि मैत्रिणीसारख्या सुंदर व्यक्ती मिळाल्या होत्या, ज्यांच्याशी मी माझ्या मनातील सर्व काही शेअर करू शकत होतो आणि ज्यांच्या स्पर्शाने मला माझ्या पुढील प्रवासासाठी एक नवी रोमॅन्टिक ऊर्जा दिली होती. काका आणि काकूंचा मुक्काम आणखीन एक दिवस वाढल्यामुळे घरात एक वेगळीच धावपळ सुरू झाली होती. पण या धावपळीत एक गोष्ट चांगली झाली होती. ती म्हणजे आम्हा तिघांमध्ये, माझ्यामध्ये, मामीमध्ये आणि काकूंमध्ये खूप छान मैत्रीचं आणि विश्वासाचं नातं तयार झालं होतं.
त्या दिवशी दुपारी काका डॉक्टरांच्या भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये थांबले होते, कारण तिथे रिपोर्ट यायला वेळ लागणार होता. मामा नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले होते. घरात आम्ही तिघच होतो. दुपारच्या जेवणाची तयारी करताना मामी आणि काकू स्वयंपाकघरात गप्पा मारत होत्या. मी हॉलमध्ये बसून माझ्या कॉलेजचे ॲडमिशनचे डॉक्युमेंट चेक करत होतो. तेवढ्यात काकू स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि माझ्या शेजारी सोफ्यावर बसत म्हणाले, राहुल, जरा इकडे बघ तर. तुझी मामी आज मस्त बेत बनवते. पण मला एक सांग, पुण्यात आता तू 2-3 वर्ष राहणार, मग आमची आठवण काढशील की नाही? मी हसून म्हणालो, काकू, तुमची आणि मामीची आठवण कशी नाही येणार? तुम्ही दोघींनी मला इतक्या कमी वेळात आपलं मानलंय की मला आता घराची अजिबात आठवण येत नाही. माझं बोलणं ऐकून स्वयंपाकघरातून मामी बाहेर आली. तिच्या हाताला पीठ लागलं होतं. ती म्हणाली, बघितलंस का काकू, आमचा राहुल किती समजदार आहे. बरं राहुल, जेवण झाल्यावर आपल्याला जरा बाजारात जायचं आहे. घरातला किराणा सामान संपलंय आणि काकूलाही पुण्यातून काही खरेदी करायची आहे. मी लगेच तयार झालो. दुपारी आम्ही तिघांनी मिळून एकत्र जेवण केलं आणि जेवताना काकूंनी तिच्या नाशिकच्या आयुष्याबद्दल आणि नोकरीबद्दल काही गमतीशीर किस्से सांगितले. मामीनेही तिच्या कॉलेजच्या आठवणी शेअर केल्या. त्या दोघींशी बोलताना मला जाणवली की जरी त्या वयाने माझ्यापेक्षा मोठ्या असल्या तरी त्यांच्या विचारामध्ये एक आधुनिकता होती आणि माझ्याशी त्या अगदी मित्रासारख्या वागत होत्या. दुपारा 3:30 वाजले. आम्ही तिघे वारचे भागातील एका मोठ्या सुपरमार्केटमध्ये गेलो. पुण्यातली गर्दी आणि ट्रॅफिक पाहून काकू तिथे उतरली होती. तिने चालताना माझा हात घट्ट पकडला होता. मामी पुढे चालत होती आणि सामानाची लिस्ट पाहत होती. राहुल, पुण्यात किती गर्दी असते रे. नाशिकला एवढी घाई नसते. काकू माझ्याजवळ येत म्हणालो, हो काकू, पुणे हे शिक्षणाचे आणि IT चे हब आहे ना, त्यामुळे इथे सतत लोकांची वर्दळ असते. पण एकदा सवय झाली की छान वाटतं. सुपरमार्केटमध्ये गेल्यावर मामी घरगुती सामान निवडत होती, तर मी आणि काकू तिच्या मागे ट्रॉली घेऊन चालत होतो. तिथे काकूला एक छानशी साडी आवडली. तिने ती साडी स्वतःवर धरून पाहिली आणि मला विचारलं, राहुल, कशी दिसते रे ही साडी माझ्यावर? तुझा चॉईस कसा आहे ते बघू. मी साडीकडे पाहिलं. ती एकदम सुंदर हलक्या निळ्या रंगाची काठपदर साडी होती. मी म्हणालो, काकू, हा रंग तुमच्यावर खूप छान दिसेल. तुमची पर्सनॅलिटी यामुळे आणखीन खुलून दिसेल. माझं कौतुक ऐकून काकू चेहऱ्यावर छानसं हसू आलं. तिने मामीला बोलावून दाखवलं. मामी म्हणाली, खरोखर काकू, राहुलचा चॉईस क्लास आहे. तुम्ही ही साडी नक्की घ्या. खरेदी संपून आम्ही घरी परतलो तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. आम्ही तिघेही थोडे थकलो होतो. मामीने आल्या आल्या आमच्यासाठी गरमागरम चहा ठेवला. चहा पिता पिता काकू मामीला म्हणाली, पूजा, राहुल आपल्यासोबत आहे म्हणून आज खरेदी करायला खूप मजा आली. नाहीतर याचे काका तर कधी बाजारात आले की फक्त घाई करतात. मामी हसून म्हणाली, तेच तर काकू, पुरुष मंडळींनी शॉपिंगचा कंटाळा असतो, पण राहुलने आज आपल्याला खूप छान सोबत दिली. त्या रात्री मामा आणि काका दोघेही घरी आले. काकांच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले होतं. डॉक्टरांनी त्यांना काही नवीन औषधं लिहून दिली होती. रिपोर्ट सगळे नॉर्मल आल्यामुळे काका आणि काकू दोघेही खूप रिलॅक्स होते. रात्रीच्या जेवणानंतर मामा आणि काका नेहमीप्रमाणे हॉलमध्ये गप्पा मारत बसले आणि नंतर झोपेच्या मुळे लवकर झोपायला गेले. मामीने हॉलमध्ये आमच्या तिघांची अंथरुणे लावून दिली. काकू आणि मामी एका बाजूला झोपल्या होत्या आणि मी दुसऱ्या बाजूला सोफ्यावर होतो. रात्रीचे 12:30 वाजले असतील. हॉलमध्ये शांतता होती, पण कुणाला झोप येत नव्हती. मामी हळूच आवाजात म्हणाली, राहुल, जागा आहेस का रे? मी म्हणाले, हो मामी, झोप नाही येत आहे. काकूही कूच बदलून म्हणाली, मला पण नाही येत आहे झोप. चला आपण थोड्या गप्पा मारूया. त्या रात्री आम्ही तिघांनी खूप मनापासून गप्पा मारल्या. मामीनं सांगितलं की ती पुण्यात नवीन असल्यामुळे तिला कधीकधी खूप एकटं वाटायचं, कारण मामा दिवसभर कामात व्यस्त असायचे. पण मी आल्यामुळे तिला आता एक लहान भाऊ आणि मित्र मिळाल्यासारखं झालं आहे. काकूनेही सांगितलं की तिच्या सासरच्या काही जबाबदाऱ्यामुळे ती स्वतःसाठी वेळ काढू शकत नव्हती. पण या 1-2 दिवसात मला खूप मोकळं वाटलं. काकू म्हणाले, राहुल, तू आता पुण्यात राहणार आहेस तर अधूनमधून नाशिकला सुद्धा येत जा. मला खूप बरं वाटेल. मी म्हणालो, नक्की काकू, मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मी नाशिकला नक्की येईन. दुसऱ्या दिवशी काका काकू नाशिकला जाण्यासाठी निघणार होते. मामीने सकाळीच उठून त्यांच्या प्रवासासाठी डब्बा तयार करून ठेवला होता. मामा ड्युटीवर जाण्यापूर्वी काकांना भेटले आणि त्यांनी काळजी घेण्यास सांगितले. काका काकू जेव्हा दारापाशी आले तेव्हा काकूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि हळूच म्हणाले, राहुल, स्वतःची काळजी घे आणि अभ्यासाकडे नीट लक्ष दे. आणि हो, मी सांगितल्याप्रमाणे नाशिकला यायला विसरू नकोस.
मी काकांच्या पाया पडलो. मामीने काकूंना मिठी दिला. त्या दोघींच्या डोळ्यात एक जिव्हाळा स्पष्ट दिसत होता. काका आणि काकू निघून गेल्यावर घर परत शांत झाले. पण आता मला या घरात देखील माणसांचा अजिबात परकीपणा वाटत नव्हता. मामी स्वयंपाकघरात काम करत होती आणि मी हॉलमध्ये बसून कॉलेजच्या पहिल्या दिवसाची तयारी करत होतो. मामी बाहेर आली आणि माझ्याकडे बघून म्हणाली, चला राहुल, पाहुणे तर गेले. आता उद्यापासून तुझं कॉलेज सुरू होतंय. तुला तुझ्या एमटेकच्या शिक्षणासाठी शुभेच्छा. तू नक्कीच खूप मोठा साहेब होशील. मला विश्वास आहे. मी मामीला थँक्यू म्हणालो. मला जाणीव झाली होती की पुतण्याला या छोट्याशा 1 BHK घरात मला केवळ उच्च शिक्षणच मिळणार नव्हते, तर मामी आणि काकूंसारख्या प्रेमळ समजूतदार व्यक्तीचा पाठिंबाही मिळणार होता. तो माझ्या आयुष्याला एक सकारात्मक दिशा देणार होता. काका आणि काकू नाशिकला परत गेल्यानंतर घर अचानक खूप शांत झालं होतं. मामा नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता ड्युटीवर निघून गेले. आता घरात मी आणि मामी दोघंच उरलो होतो. कॉलेज सुरू व्हायला अजून 2 दिवस बाकी असल्यामुळे मला आज पूर्ण सुट्टी होती. दुपारचे 12:30 वाजले होते. बाहेर कडक ऊन पडलं होतं, पण घरात गारवा होता. मामी किचनमध्ये दुपारच्या जेवणासाठी तयारी करत होती. मी हॉलमध्ये बसून मोबाईल पाहत होतो, पण माझे लक्ष मोबाईलमध्ये अजिबात लागत नव्हते. माझे डोळे वारंवार किचनच्या दिशेने जात होते, जिथे मामी स्वयंपाक करत होती. आज तिने गुलाबी हलक्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती नेहमीपेक्षा जास्त सुंदर आणि नाजूक दिसत होती. काही वेळातच किचनमधून मसाल्याचा खमंग सुवास सुटला. मामीने हॉलमध्ये डोकावून पाहिलं आणि हसत म्हणाली, राहुल, भूक लागली नाही का रे? जेवण तयार आहे, चल हात धुवून घे. मी उठलो आणि डायनिंग टेबलजवळ गेलो. मामीने गरम वरण, भात आणि बटाट्याची सुकी भाजी वाढली होती. आम्ही दोघे समोरासमोर जेवायला बसलो. जेवताना आज एक वेगळी शांतता होती, पण त्या शांततेतही एक वेगळाच रोमांच जाणवत होता. ती हळूच तिरकस नजरेने मामीकडे पाहिलं, तर तिचेही लक्ष माझ्याकडे होते. माझ्या नजरेला नजर भेटताच तिने लाजून तिची नजर खाली केली. तिच्या गालावर आलेली लाजेची लाली पाहून माझ्या मनात काहीतरी वेगळंच घडू लागलं होतं. मी वातावरण हलकं करण्यासाठी म्हणालो, मामी, आज भाजी खूपच चवदार झाली आहे. तुझ्या हाताला खरंच खूप छान चव आहे. मामीने नजर वर केली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती हळूच हसली आणि म्हणाली, हो का? मग रोज असंच कौतुक करत जा, म्हणजे मलाही रोज नवीन पदार्थ बनवायला उत्साह येईल. जेवण आटोपल्यावर मामीने किचन आवरलं आणि ते हॉलमध्ये आले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारच्या वेळी खूप आळस येतो. मामीने हॉलचा पंखा फुल केला आणि सोफ्यावर माझ्या शेजारी येऊन बसली. खूप दमल्यासारखं वाटतंय आज, मामी हळू आवाजात म्हणाली आणि तिने तिचे डोके सोफ्याच्या पाठीवर टेकवले. तिच्या केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली होती. त्या शांत एकांत दुपारी मामी माझ्या इतक्या जवळ बसली होती की मला तिच्या श्वासांचाही वेग जाणवत होता. माझ्या मनात धाडस निर्माण झालं. मी हळूच माझा हात पुढे केला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेली ती केसांची बट अतिशय नाजूकपणे तिच्या कानामागे सारली. माझ्या हाताचा स्पर्श तिच्या गालाला होताच मामीने दचकून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक अनामिक गोड आणि एक जादू होती. ती तशी स्तब्ध राहिली. आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. राहुल, मामींच्या ओठातून अत्यंत हळुवार आणि थरथरणारा आवाज निघाला. मामी, तू खूप सुंदर आहे. जेव्हापासून मी इथे आलोय माझं लक्ष तुझ्यावरून हटतच नाहीये. मी माझे मन मोकळे करत अत्यंत रोमॅन्टिक आवाजात म्हणालो. मामीने काहीच न बोलता फक्त माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या एका क्षणात आमच्यातील सर्व अंतर मिटलं होतं. तिने हळूच तिचा मऊ हात माझ्या हातावर ठेवला. तिचा तो स्पर्श इतका मऊ आणि उबदार होता की माझ्या संपूर्ण अंगात एक रोमॅन्टिक तरंग उमटली. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलो होतो. मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच नूर आला होता. तिने हळूच तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले. तिच्या केसांचा सुवास माझ्या मनाला अधिक वेळ लावत होता. लग्न झाल्यापासून मला पुण्यात खूप एकटं वाटायचं. तुझे मामा चांगले आहेत, पण ते सतत कामात व्यस्त असतात. मला हवं असलेलं प्रेम आणि वेळ ते कधीच देऊ शकले नाही. पण तू आल्यापासून मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात कोणीतरी हक्काचा माणूस आला आहे. मामीने तिच्या मनातील सुप्त भावना माझ्यापुढे बोलून दाखवल्या. मी माझा दुसरा हात तिच्या पाठीवर फिरवला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. मामी, मी नेहमी तुझ्यासोबत राहीन. तुला कधीच एकटं वाटू देणार नाही, मी तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणालो. माझे हे शब्द ऐकताच मामीने तिचे तोंड वर केलं आणि माझ्याकडे पाहिलं.
तिचे गुलाबी ओठ, तिचे बोलके डोळे आणि चेहऱ्यावरील ते रोमॅन्टिक भाव पाहून मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. मी हळूच पुढे झालो आणि माझे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. मामीने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. त्यानंतर मी अत्यंत हळुवारपणे माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले. तो स्पर्श अत्यंत नाजूक आणि गोड रोमॅन्टिक होता. मामानेही मला तितक्याच प्रेमाने साथ दिली. मामीनेही. आम्ही दोघेही जगाचा विसर पडून एकमेकांच्या मिठीत सामावून गेलो होतो. तो अर्धा तास आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि रोमॅन्टिक काळ होता, जिथे फक्त आम्ही दोघे आणि आमचे प्रेम होतं. थोड्या वेळाने जेव्हा आम्ही दोघे मिठीतून बाजूला झालो, तेव्हा मामींचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिने तिची साडी व्यवस्थित केली आणि माझ्याकडे पाहत हसली. राहुल, हे जे काही आपल्यात घडतं ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहू दे. जर कोणाला कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल, मामीने काळजीयुक्त आवाजात सांगितलं. मी तिचा हात हातात घेतला, तो चुमला आणि म्हणालो, मामी, काळजी करू नको. हे आपल्या दोघांचं एक गोड गुपित आहे, जे नेहमी सुरक्षित राहील. संध्याकाळ व्हायला आली. मामी उठली आणि स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी गेली. मी सोफ्यावर बसून विचार करत होतो की पुण्यातल्या या प्रवासाने मला केवळ एक चांगलं कॉलेज दिलं नव्हतं, तर मामीच्या रूपाने एक अत्यंत सुंदर, प्रेमळ आणि रोमॅन्टिक जोडीदारही दिला होता. आता पुढील शिक्षणाचा प्रवास अधिकच आनंददायी आणि उत्साहाने भरलेला असणार होता. त्या सुंदर आणि रोमॅन्टिक दुपारनंतर आमच्यातील नातं पूर्णपणे बदलून गेलं होतं. आता आमच्यात आधीसारखा संकोच आणि परकेपणा उरला नव्हता, तर त्याऐवजी एक हक्काचा जिव्हाळा निर्माण झाला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा.